नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद कारंडे. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. PM किसान योजनेचे जे 2000 रुपयाचा जो हप्ता आहे, तो 2000 रुपयाचा हप्ता 2 तारखेला 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. पण खूप सारे शेतकरी असे आहे की त्यांना 2000 रुपयाचा हप्ता मिळाला नाही. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपयाचा जो हप्ता आहे तो हप्ता आलेला नाही. तर त्याची जी नोटीस आहे, ती नोटीस आता वेबसाईटवरती लागलेली आहे. काय कारण, कोणत्या कारणांमुळे तुम्हाला पैसे आलेले नाही, तुमचा जो 2000 रुपयाचा हप्ता आणि तो यापुढे तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार याची संपूर्ण नोटीस सरकारने वेबसाईटवरती लावलेली आहे. तर कोणत्या कारणांमुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत, काय नोटीस दिलेली आहे सरकारने, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला अशाच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आपण बघूया की काय कोणत्या कारणांमुळे तुम्हाला यापुढे पैसे मिळणार आहे की मिळणार नाही. बघा, या ठिकाणी तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करून आल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेली आहे. ती इंग्लिशमध्ये माहिती आपण जी आहे ना, ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मी तुम्हाला दाखवतो. ही सर्व माहिती आपण कॉपी करून घेतल्यानंतर इथं गुगल ट्रान्सलेटमध्ये आल्यानंतर बघा या ठिकाणी सांगितले, माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे, तो 20वा हप्ता जारी केला आणि काल तो 2 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे भेटले, खूप साऱ्या शेतकऱ्यांना भेटलेले नाही. तर त्यांनी त्याचे कारणं सांगितले. बघा, या ठिकाणी PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी KYC अनिवार्य आहे. OTP आधारित KYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित KYC साठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधता येईल. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचे जी KYC ती KYC झालेली आहे, त्यांना पैसेसुद्धा येत आहेत. आता ज्यांची KYC झालेली नसेल त्यांनी ती KYC पोर्टलवरून करून घ्यायची आहे. OTP आधारित KYC करून घ्यायची, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डला लिंक असेल तर त्यानुसार तुम्ही OTP नुसार KYC करू शकता PM किसानच्या वेबसाईटवरती येऊन. जर नसेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुमची KYC करू शकता. आता जी महत्त्वाची सूचना काय सांगितली त्यांनी, ती या ठिकाणी बघा दिलेली आहे, त्यांनी खाली दिलेली आहे. बघा, या ठिकाणी जी महत्त्वाची सूचना काय सांगितली त्यांनी, विभागाने काही संशयित प्रकरणं ओळखली आहेत जी PM किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या बहिष्कार निष्कर्षांतर्गत येऊ शकतात. यामध्ये उदाहरणार्थ त्यांनी सांगितले, बघा काय सांगितले. बघा, या ठिकाणी 1/2/2019 नंतर जमिनीची मालकी मिळवलेले शेतकरी, त्यानंतर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना मिळत असलेली जी प्रकरणे आहेत, म्हणजे समजा एखाद्या कुटुंबामध्ये पतीला मिळत असेल, त्यांच्या पत्नीला मिळत असेल, किंवा प्रौढ व्यक्ती कोणी असेल कुटुंबात त्यांना मिळत असेल, किंवा लहान अल्पवयीन मुलं जे असतील त्यांना मिळत असेल, असे सर्व लोक. त्यानंतर अशा प्रकरणांसाठीचे जे फायदे आहेत ते भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना PM किसान वेबसाईट, मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस KYS किंवा किसान मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. बघा, यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यांनी काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. बघा, यांनी काय सांगितलं आहे, विभागाने काही संशयित प्रकरणं अशा त्यांना आढळून आलेले आहे की ज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्या लोकांनी जमीन घेतली आहे, ज्या लोकांनी जमीन नावावर केली आहे, असे जे प्रकरणं आहेत ते प्रकरणं त्यांनी या ठिकाणी बाद केलेले आहेत. असे जे लोक आहेत, असे जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचा जे हप्ता मिळतो 2000 रुपये, तो हप्ता या ठिकाणी बंद केलेला आहे. म्हणजे 1/2/2019 नंतर ज्यांनी जमीन घेतली, ज्यांना जमिनीची मालकी मिळाली, त्या शेतकऱ्यांचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे, एकाच कुटुंबामध्ये जास्त सदस्यांना जर लाभ मिळत असेल तर अशा कुटुंबातील म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुख सोडून बाकी सर्व सदस्यांचे जे हप्ते ते हप्ते बंद करण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमचे पती असतील, त्याच्यानंतर कोणी प्रौढ असतील, किंवा लहान अल्पवयीन मुले असतील, या सर्वांचे जे हप्ते मिळत होते, सर्वांना हप्ते मिळत होते, ते सर्व हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या ठिकाणी 2000 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आता त्यांनी जे तात्पुरतं त्याची ती पडताळणी तात्पुरती सध्या रोखण्यात आलेली, म्हणजे तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. आता यापुढे जी काही महत्त्वाची जी काही सूचना येईल, यामध्ये काही
शासनाने नंतर बदल केल्यानंतर त्याचे जी महत्त्वपूर्ण जे अपडेट्स आहे ते अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या मार्फत आपल्या ज्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ती अपडेट कळवली जाईल. तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.